नमस्कार विद्यार्थी मित्रो, मार्गीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपली राज्यसेवा मुख्य परीक्षेचे जे आपले डिस्कशन चालू आहे त्या सिरीजमधले हे आपलं चौथा पेपर आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 18, 19, 20चे पेपर आपण डिस्कस केले, ते आपल्या प्लेलिस्टला तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलवरती. आज आपण 2017चा जो एसेचा पेपर आहे, म्हणजे एकत्र जो 1/3 सारांश, अनुवाद आणि निबंध या तिन्ही गोष्टींचा आपण पाहणार आहोत. आपल्याला दिलेले टॉपिक आपण बघूया आणि सुरुवात करू. काय म्हटलं ते आपल्याला दिलेला पहिला टॉपिक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ग्रंथप्रेम, आणि दुसरा टॉपिक आहे राष्ट्रपती पदाची निवडणूक आणि जातीय समीकरण. इथं आपल्याला साधारणतः 400 शब्दात आपल्याला हा निबंध लिहायचा आहे. आता दोन गोष्टी आहेत की एक, तुम्हाला हा पहिला जर निबंध लिहायचा असेल तर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रात्मक जी माहिती आहे त्याच्या डिटेल्स थोड्याशा माहीत लागतील. त्यांचं चरित्रात्मक आत्मचरित्र किंवा कोणत्याही बाकीचे पुस्तक आहे त्यांचं एखादं चरित्र वाचलं असेल तर मग आपल्याला त्याच्या माहिती लागेल, तर आपल्याला ते लिहिता येईल की त्यांच्या ग्रंथप्रेमाचे जे किस्से आहेत त्या प्रकारचे. म्हणजे मग नंतर त्यांनी तो सिद्धार्थ महाविद्यालय जे आहे मुंबईतला आणि मिलिंद महाविद्यालय जे आहे नागसेन परिसर औरंगाबाद, तर इथे त्यांनी तो ग्रंथसंग्रह आपला आहे तो त्या दोन्ही संस्थांना दिलेला होता. पीपल्स एज्युकेशन सोसायटी जी आहे, पीपल्स एज्युकेशन सोसायटी 1945-46च्या आसपास त्याची स्थापना आहे. तर आपल्याला त्यांच्या चरित्रात्मक थोडेसे संदर्भ आपल्याला जर माहीत असतील तर आपल्याला पहिला निबंध लिहिता येईल, अन्यथा मग पहिल्या निबंधासाठी मटेरियल, कारण त्यांनी खूप असं स्पेसिफिक सांगितले आहे. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं जनरल असं म्हटलं असतं तर मग आपल्याला त्याविषयी लिहिता आलं असतं. खूप सारे त्यांचे वृत्तपत्राचं कार्य आहे, त्यांचं इकॉनॉमिस्ट म्हणून असणारं कार्य आहे, ॲग्रिकल्चरमधल्या काही डिटेल्स जे आहेत त्याचं कार्य आहे, राजकीय सामाजिक कार्य महत्त्वाचं आहे, त्यावर आपल्याला लिहिता आलं असतं. पण त्यांनी असं स्पेसिफिक नमूद केलं आहे की ग्रंथप्रेम, तर मग आपल्याला ते जर एक्झॅक्टली माहीत असेल तरच ते आपल्याला लिहिता येईल ना, अन्यथा ते लिहिता येणार नाही. आणि दुसरा मुद्दा आहे म्हणजे राष्ट्रपती पदाची निवडणूक आणि जातीय समीकरण. तर त्यावर्षी कोविंद यांची निवड झालेली होती. राष्ट्रपती जे आहेत आत्ताचे आपले, त्यांची कोविंद यांची राष्ट्रपतीपदी निवड झाली होती 2017 जो आहे तो. तर हे माहीत असेल तर मग आपल्याला त्याचे अंदाज, म्हणजे त्या अगोदरचे न्यूजपेपर जर तुम्ही वाचले असतील तर हा लिहिता येईल. म्हणजे मुद्दा काय आहे की जर म्हणजे एसे कुठून फॉर्म झालेला आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे एसेची निवड, की तुम्हाला एसे निवडायचा आहे का, जो त्याचा तुमच्याकडे जे आहे ते मॅटर पुरेसा आहे का, सफिशियंट आहे का 400 शब्द लिहिण्यासाठी. मग त्यावर डिपेंड आहे की कोणता एसे तुम्ही चांगला लिहू शकाल. तर मग पहिल्या ह्याच्यात म्हणलं की तुमचं GS1 मधलं जे मटेरियल आहे ते साधारणतः फॅक्च्युअल डिटेल असणार आहे. म्हणजे आपल्याला समाज सुधारक या सिरीजमध्ये येणारे नावं आणि एकूण पुणाकाराच्या अनुषंगाने जे काही डिटेल्स आहेत आपल्याला त्याचे क्वेश्चन्स आपल्याला येतात ते इतिहासामध्ये समजा GS1 मधल्या डिटेल्स आहेत. पण इथं त्यांनी स्पेसिफिक आपल्याला फक्त ग्रंथप्रेमाबद्दलच बोलायचं आहे, ते त्यांनी चौकट घालून दिलेले आहे. त्यामुळं मग आपल्याला त्याच्या बाहेर फारसं जाता येणार आहे. ते माहीत असेल तर मग आपल्याला एसे लिहिता येईल ग्रंथप्रेमाबाबत. आणि दुसरं आहे तर मग ह्याचं न्यूजपेपर रेडी खूप तगडं लागेल, सगळं राष्ट्रपती पदाची निवडणूक जी आहे त्यासाठी. मग त्यावर खूप सारं लिहून आलं होतं त्या 2 महिन्यात, साधारणतः जुलैमध्ये हे होतं आणि आपला पेपर नोव्हेंबरमध्ये वगैरे झालेला असेल त्यानंतर. त्यामुळं हे जुलै ऑगस्टमध्ये जे 2-3 महिन्यात पेपरमध्ये लिहून आलं होतं राष्ट्रपती पदाची निवडणूक आणि जातीय समीकरण, हे दोन्ही पक्षांनी जे आहे ती काँग्रेस आणि भाजप यांनी मीरा कुमार यांना उमेदवारी दिली होती काँग्रेसने. त्या बाबू जगजीवनराम यांच्या कन्या आहेत मीरा कुमार ज्या आहेत त्या, मग त्याही दलित आहेत आणि कोविंद हे दलित होते. मग त्यावरून आपल्याला ते सगळा जो त्याबाबतचं न्यूजपेपरमधलं जे रीडिंग आहे तर तसं आपल्याला माहीत पाहिजे. आपण आता पहिला एसे बघूया, त्यामध्ये आपल्याला काय काय लिहिता आणि अपेक्षित होतं की त्याबाबतचा सगळ्यात फेमस जो किस्सा आहे तो काय सांगितला जातो जनरली की कॉन्स्टिट्युशनल असेंब्लीचे डिबेट चालू होते, आपली घटना निर्मितीची प्रक्रिया चालू होती. आपल्याला माहिती आहे की ते घटनाच्या समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते, ड्राफ्टिंग कमिटी ज्याला म्हटलं जातं. आणि त्यांचा सगळा जो ग्रंथसंग्रह आहे तो मुंबईमध्ये होता. त्यावेळेसची बॉम्बे जे आहे ते मुंबईमध्ये होता. आणि मग त्यांना जर काय लागायचं असेल, समजा काही रेफरन्सेस हवे असतील, तर ते त्यांचे जे सहाय्यक होते मुंबईमधील त्यांना फोन करायचे आणि सांगायचे की आपल्या पुस्तकाच्या रूममधील डावीकडून 3रं कपाट त्यातला 8वं शेल्फ आणि त्यातला उजवीकडून 4था ग्रंथ, त्याच्या अमुक पेजवरती असे रेफरन्स आहेत, तर त्याच्या मला फोटोकॉपीज किंवा जे काय आहे ते मटेरियल त्यात काय काय लिहिलं ते मला पाठवा, ते जे पेज आहे ते. तर एवढं प्रिसाइजली त्या व्यक्तींना म्हणजे त्या ग्रंथाबाबत त्यांना माहिती होतं स्वतःच्या. आणि एकूण जे आहे की मग तुम्ही समजा एखादं कोटेशन हे केलं की त्यांच्याच ग्रंथाबाबतचे काही कोटेशन्स आहेत बाबासाहेब आंबेडकर यांचे, त्यांनी एखाद्या कोटेशनने तुम्ही सुरुवात केली की बाबासाहेब आंबेडकरांचं ग्रंथाबाबतचं असणारं कोटेशन की ग्रंथ हे मित्र आहेत का, किंवा ते असं भेट आहे की माणूस परत परत ते वाचू शकतो, ग्रंथाचा मानवी आयुष्यातलं असणारं महत्त्व आणि त्यांच्या एकूण जडणघडणीमधलं
वाचनाचं असणारं महत्त्व, ते त्यावरच म्हणजे ते वाचनाची आवड त्या प्रकारची असल्यामुळं आपल्याला ते पाहायला मिळतं की त्यांचं लिखाण जे आहे एकूण ते. दुसरा किस्सा आपल्याला सगळा वेल नोन आहे की त्यांचं ग्रंथप्रेम आणि वाचनप्रेम जे आहे ते, ह्याचा किस्सा सांगितला जातो की कोलंबिया युनिव्हर्सिटीतला जो आहे तो, कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये ते दिवसाचे 16-17 तास अभ्यास करत बसायचे. फक्त झोपायचे असेल तेवढ्या वेळेत ते घरी असायचे आणि जेवणात वेळ जातो म्हणून सोबत फक्त ब्रेड घेऊन यायचे ते. मग तो जो ग्रंथप्रेमाचा किस्सा आहे की वाचनाची जी आवड आहे आणि आपल्याला करायचं काम हे एवढं मोठं आहे आणि त्यातलं जास्तीत जास्त कमी म्हणजे वेळ कुठेही वाया न घालवता वाचनाची आवड जो आहे तो किस्सा देखील कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये असणारा प्रसिद्ध आहे. तर ते देखील तुम्ही ह्यामध्ये नमूद करू शकता, बाबासाहेबांचं जे ग्रंथप्रेम आहे ते. आणि त्यांच्या घराबाबतचे पण किस्से प्रसिद्ध आहेत की त्यांचा हॉल जो होता घराचा, कुठला इथला राजरत्न मुंबईतला जो आहे तो, तर तो हॉल खूप असा एक्स्ट्रा वॅगंट अशा स्वरूपाचा होता. प्रचंड श्रीमंत वाटावा असं ज्या प्रकारचं वैभव त्यामध्ये असं झळकलेलं होतं. आणि त्यांची स्वतःची जी खोली होती बाबासाहेबांची किंवा अभ्यासाची खोली होती त्या अतिशय साध्या, एक टेबल खुर्ची आणि पूर्ण भिंती ज्या आहेत त्या ग्रंथांच्या कपाटाने भरलेल्या, आणि स्वतःची जी आराम करायची जी खोली होती अतिशय साध्या स्वरूपाची होती, एखादे साधूची मठी जशी असते त्या प्रकारची होती. त्यावर त्यांना प्रश्न विचारलेला होता की असं का आहे, तुमचा हॉल हा खूप भव्य दिव्य श्रीमंत अभिजात क्लासिकल असा वाटावा, समृद्ध ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचा तो हॉल दिसून येतो, आणि तुमच्या राहण्याची स्वतःची जागा किंवा अभ्यासाची खोली ही एवढी साधी कसं काय. तर ते म्हणले की जेव्हा मला काही लोक भेटायला येतात चळवळीतले सगळे, तर त्यांना त्यांच्यावर ह्याचा प्रभाव पडावा की हां, आपल्यातला एक व्यक्ती सगळ्या अडचणीवर अडथळ्यांवर मात करून अभ्यासाच्या आधारे आपण एवढं मोठं वैभव हे करू शकतो, मिळवू शकतो, की जे सगळं अन्यायग्रस्त आहे, शोषण झालेला समाज आहे, गरीब समाज आहे, तर त्याला त्या प्रकारचं एक प्रेरणा मिळावी म्हणून. आणि तेच करताना हे लक्षात असावं की आपण कशाच्या आधारे इथपर्यंत पोहोचलोय, तर त्याचं उत्तर हे पुस्तक आहे, त्याचं उत्तर हे ग्रंथ आहे. तर त्या ग्रंथ आणि सगळ्या त्यांच्या म्हणजे स्वतःच्या शब्दकोशांचे जरी बघितलं तरी 1-2 जरी शब्दांचे ॲडिशन असले तरी ते नवीन शब्दकोश विकत घेत असत बाबासाहेब जे आहेत ते. कारण कोणता नवीन एखादा शब्दकोश किंवा जुन्या शब्दकोशात चुका असलेली त्याची दुरुस्ती आपल्याला नवीन ह्याच्यात पाहायला मिळते. त्यामुळं दरवर्षी ते नवीन शब्दकोश खरेदी करत, ऑक्सफर्ड असेल किंवा मॅरियम वेबस्टर असेल. तर हे जे वेड आहे ग्रंथाबाबतचं, हे प्रेम जे आहे ते, याची इंटेन्सिटी आहे ती त्या लेवलला होती आणि ते प्रेम होतं ग्रंथांवर त्या प्रकारचं. तर तसे मुद्दे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. ठीक आहे. मग हे म्हणलं की ह्याची पूर्वअट आहे की तुम्ही समजा धनंजय कीर यांचं चरित्र वाचलेलं आहे, बाबासाहेबांचं जे आहे ते धनंजय कीर यांनी लिहिलेलं, किंवा खैर मोडेंचं आहे. खैर मोडे म्हणजे त्यांचे सहकारीच होते, ते सगळ्यात ऑथेंटिक चरित्रापैकी एक मानलं जातं. तर ते आपण वाचलेलं आहे का, इतर जे आहे ते म्हणजे मग त्यांच्या चरित्रातल्या काय डिटेल लागतील, किंवा त्यांचं एक छोटंसं आत्मचरित्र आहे ह्यांचं बाबासाहेबांचं जे आहे ते, वेटिंग फॉर विसा नावाचं छोटंसं आहे. रिसेंटली चंद्रचूड यांचं व्याख्यान होतं, त्यावेळेस त्यांनी त्याचा उल्लेख केला होता. ऑनरेबल जस्टिस जे आहेत ते चंद्रचूड जे आहेत ते, तर त्यांनी त्याचा उल्लेख केलेला होता वेटिंग फॉर विसाचा. ते छोटंसं आहे, ते एकदा वाचून काढलं आणि ह्या चरित्रापैकी एखादं. आणि जनरलच म्हणजे आत्ता त्यावर तो विषय रिपीट होईल ना होईल हा वेगळा मुद्दा, पण आपले एक आकलन वाढवण्यासाठी, आपलं बाकीची तयारी होण्यासाठी आणि आपल्या कामाचं स्वरूप चांगलं होण्यासाठी हे ह्या दोन्हीतलं एखादं आपण वाचलं पाहिजे. चरित्र जे आहे ते दोन्हीपैकी कोणतंही वाचलं तरी चालेल, तर ते महत्त्वाचं आहे. मग त्यावरून समजा म्हणजे अजून एखादा वेगळा टॉपिक आला किंवा कोणताही आला तर त्यातले काही रेफरन्सेस आपल्याला वापरता येईल का. एकूण आपलं अवांतर वाचन आहे ते वाढवण्यासाठी पण आणि एकूण परीक्षेच्या दृष्टीनं पण ते आपल्याला उपयोगी आहे. त्यामुळं ते जरी वाढवलं तर ते वाचलं दोन्हीपैकी एखादं ग्रंथ, कीर यांचा असेल किंवा खैरमोडेंचा, किंवा मग बाबासाहेबांचं स्वतःचं रायटिंग अवेलेबल आहे, ते सरकारी ग्रंथालयामध्ये आपल्याला अगदीच खंड जे आहेत ते फोटो जिंको जे आहे तिथं तुम्हाला अगदीच माफक किमतीत मिळतात. तर ते जरी वाचलं समजा, मराठीमध्ये अवेलेबल आहे, काय अडचण नाही त्याची फारशी. इंग्लिश ज्यांना कम्फर्टेबल आहे त्यांनी इंग्लिशमध्ये वाचलं तरी चालतील, महाराष्ट्र शासनाच्या मुद्रणालयात आपल्याला ते मिळतात. तर ते वाचले तरी आपल्याला त्याचे डिटेल जे आहेत त्या मिळू शकतील आपल्याला हव्या असणाऱ्या एकूण आपलं बेसिक आपली आकलन वाढवण्यासाठी. दुसरा मुद्दा आहे राष्ट्रपती पदाची निवडणूक आणि जातीय समीकरण. ह्याच्या वेळेस एक संजय पवारांनी आर्टिकल लिहिलं होतं की भला तुम्हाला दलित मेरे दलित से ज़्यादा सफेद केस आहे असं नावाचं, की दोन्ही पक्षांनी जे आहे ते दलित उमेदवार दिलेला होता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये. तर त्यावेळेसचा हा वाद होता. हा काशीराम यांना पण ऑफर झाली होती, मान्यवर ज्यांना म्हटलं जातं आदरानं,
काशीराम जे आहे ते, त्यांना प्रेसिडेंट ऑफर केलं होतं प्रेसिडेंट व्हा म्हणून. ते म्हण नाही, मला पंतप्रधान होण्यामध्ये इंटरेस्ट आहे. म्हणजे लोक ट्रीटमेंटची जी पद्धती आहे ती कशा प्रकारची आहे की पंतप्रधान होण्यामध्ये इंटरेस्ट आहे. जे डिफॅक्टो आणि डिज्युअर ज्याला म्हटलेलं आहे की खरी ताकद जी आहे ती, खरी सत्ता आहे ती ह्या ठिकाणी आहे आपल्याला पाहायला मिळतं. आणि प्रेसिडेंटशिप हे नामधारी प्रमुख आहेत का. आणि मग एखादी दलित व्यक्ती प्रेसिडेंट झाली तर त्याचे फायदे कोणाला मिळतात किंवा एकूण जे आहे तर त्याच्या अनुषंगानं खूप सारी चर्चा ह्या निवडणुकीमध्ये आली होती की जातीय समीकरण आणि राष्ट्रपती पदाची निवडणूक. अर्थात मग एक आहे की ह्यातून आपली सुटका नाही आहे ह्या व्यवस्थेतून. म्हणजे निवडणूक कुठली जरी असली किंवा भारतातली कुठलाही प्रॉब्लेम असला किंवा काही असेल, भारतापुढचं कोणतंही आव्हान असेल किंवा भारत कुठल्याही फ्रेमवर्कमध्ये तुम्हाला भारत पाहायचा असेल तर ह्यातून तुमची सुटका नाही आहे, कारण तो तुमच्या समाजाचा बेस आहे. ते चांगलं आहे वाईट आहे ह्याच्यावरचे डिबेट्स आहेत. बरं, सुप्रीम कोर्टाचा आर्ग्युमेंट आहे की कॉन्स्टिट्यूशन त्यासाठी आलेलं आहे की जाती नष्ट करणे हे सुप्रीम कोर्टानं म्हणलं आहे की ते ध्येय आहे आपलं ॲज अ कॉन्स्टिट्युशनल लोकशाही डेमोक्रॅटिक कंट्री म्हणून. तर मग तसं आपल्याला दिसतं का एकूण वातावरण किंवा कोणतंही. त्यामुळे हा मुद्दा कंटिन्यू असणार कुठल्याही निवडणुकामध्ये, कारण हे रजनी कोठारींचं समजा काही लिखाण आहे तर त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं होतं की डेमोक्रटायझेशन ऑफ कास्ट जे झालेलं आहे, डेमोक्रटायझेशन ऑफ कास्ट हे जातींचं लोकशाहीकरण झालेलं आहे. कारण मतं मिळवण्याला एकत्र आणण्याला हे कारणीभूत आहे की मतं मिळवणे एका जागी आणणं, तर त्याचा बेस जो आहे तो कास्ट आहे का. आणि मग हळूहळू नंतर आता वेगवेगळ्या प्रकारे त्याचे वेगवेगळे बेस आहेत. समजा एक क्लास आहे, एक रिलिजन आहे, म्हणजे वेगवेगळ्या देशात तुम्हाला त्याची उदाहरणं पाहायला मिळतात. पण जो लोकशाहीचं एक युनिट बनलेला आहे का कास्ट, की लोकांना म्हणजे काय जनरली पॉप्युलर असतं. समजा म्हणजे तुम्ही तिकीट वाटप जरी बघितलं तरी ते लक्षात येतं तुमच्या की कोणत्या मतदारसंघातून कुणाला तिकीट दिलं जातं हे जे आहे. आणि मग तशा वेगवेगळ्या म्हणी पण त्या अनुषंगाने असणार की जातीसाठी खावी माती, जातीसाठी माती खाणे, हे जे शब्दप्रयोग असे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, ते निवडणुकीच्या काळात परत परत रिजनल न्यूजपेपरमध्ये तर बऱ्याचदा येत राहतात. जातीसाठी माती त्याला म्हटलेलं आहे की म्हणजे उमेदवार जर तुमच्या जातीचा असेल तर त्याच्या पॉलिसी तुम्हाला योग्य वाटल्या नाही वाटल्या तरी तुम्ही त्याला वोट करता का, हे ते महत्त्वाचा मुद्दा होता त्यातला. हे राष्ट्रपती पदासारख्या निवडणुकामध्ये तर तिथेही असणार आहे, कारण ते आपल्या सिस्टीमचा भाग आहे, ते आपल्या समाजाचाच एक पार्ट आहे. ते निवडणूक त्यात सहभागी होणारे लोक, ती सगळी यंत्रणा जी आहे ती. फक्त मग आता ह्यातला आपला टोन काय आहे की ह्यात मग आपल्याला आपण काय लिहिणं अपेक्षित होतं की मग तुम्ही हे सगळं सांगितलं पाहिजे की हे ह्यातून आपली सुटका नाही आहे. आणि नजीकच्या भविष्य काळात तरी ते दिसत नाही आहे. कुठलीही निवडणूक घ्या, समाज घ्या, अर्थव्यवस्था घ्या, तुमचे सिनेमा घ्या, तुमचं कला क्रीडा क्षेत्र घ्या, कुठलाही हे असेल ह्यातनं आपली सुटका नाही आहे हे नक्की आहे नजीकच्या भविष्यात तरी. आणि मग ते लोकशाहीमुळं जे आहे ते अजून घट्ट झालेले आहे का, त्याची वेगवेगळी कारणं असतील. हे पॉलिटिक्स लेवलला जे आहे ते, सोशल लेवलला पण लोक त्याच प्रकारचे म्हणजे अजून खूप उदाहरणं त्याची पाहायला मिळतात. रिसेंटली ते मेधा कोले प्रकरण झालेलं होतं की वेगळ्या जातीचं आहे सांगून त्यांनी काम करायला राहिलं का स्वयंपाक करायला, त्याच्या ज्या काही डिटेल्स होत्या आणि पोलीस केस ज्या आहेत त्या तशा प्रकारे जे आहे तर ह्यातून सुटका नाही. मग राष्ट्रपती निवडणूक हे त्याचा एक भाग आहे. ते भारतातल्या कुठल्याही गोष्टीला ते चिटकलेलं असणारच आहे कास्ट जे आहे ते. कोणत्याही उदाहरण तुम्हाला त्या ठिकाणी देतं आहे. राष्ट्रपती पद निवडणूक म्हणलं तर हे नामधारी आहे म्हणून ऑफर केलं जातं का, हा त्यातला दुसरा मुद्दा आहे. नामधारी आहे म्हणून ऑफर केलं जातं का, पंतप्रधान पद का ऑफर होत नाही आहे तसं म्हटलं तर ते व्हायला त्यासाठी मग काय करता येईल किंवा तसे कोणते हे आहेत तसं काही दिसत नाही फारसं म्हणजे आपल्या ह्यात. मग त्यावर तुम्ही थोडंसं बोला, म्हणजे जे काय बोलाल ते कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटीच्या चौकटीमध्ये आणि संसदीय भाषेमध्ये तुम्ही बोललं पाहिजे. विषय तुमच्या कितीही जिव्हाळ्याचा असला तरी निबंध लिहिणं आणि ज्या सिस्टीमचा तुम्हाला भाग व्हायचा आहे त्या सिस्टीममधले जरी चुका तुम्ही दाखवून देत असाल काही लोकांना, म्हणजे असं वाटलं की हां, तर ते देताना देखील एक संयत आणि संसदीय भाषेत तुम्ही ते लिहिणं अपेक्षित आहे. तर तसं तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे की काय कारण आहे बाबा हे एसे येण्याचं 2017च्या नोव्हेंबरमध्ये, कारण 2017मध्ये ती निवडणूक झालेली आहे राष्ट्रपती पदाची. जुलैमध्ये होते साधारणतः दर 5 वर्षांनी जे आहे ते. तर ते मग मुखर्जी यांचं कार्यकाळ संपल्यानंतर ती झालेली होती ती, त्यामुळं त्याच्या डिटेल्स साधारणतः विचारल्या जातात. पुढचा आहे तो अण्णाभाऊ साठेंचा निबंध उतारा आहे अण्णाभाऊ साठे संदर्भातला, बजरंग कोरडे यांनी लिहिलेला. तर त्यामधले आपण अनुवाद किंवा भाषांतर ज्याला म्हटलेलं आहे. अण्णाभाऊ साठे 1920 ते 1961 फॉर्मल औपचारिक ज्याला म्हटलं, कोणतंही औपचारिक शिक्षण नाही आहे. बिकमिंग एन
इमिनंट, ज्याला लोकप्रिय किंवा प्रबुद्ध अशा म्हणता येईल, सर्वांना माहिती असलेला असा. वन ऑफ द वंडर्स इन द हिस्ट्री ऑफ मराठी लिटरेचर, एक्नॉलेज बाय कॉमन कन्सेंट ॲज द फर्स्ट नोटवर्दी अँड कॅपेबल दलित रायटर. दलित लेखनाची सुरुवात आहे का? दलित प्रवाहच आहे. जे लोक मराठी अभ्यास करतात त्यांच्यामध्ये दलित साहित्य नावाची एक वेगळी टर्मच आहे. दलित साहित्य आहे ते. समजा बाबुराव बागुल असतील, नामदेव ढसाळ असतील, असे खूप सारे लेखक त्यामध्ये येतात. He has proved to be a kind of guiding light for posterity of Dalit writers and could also be treated as the first prominent chronicler of Maharashtra's pre-independence or some part of post-independence in rural life. ग्रामीण जीवनाचं जे चित्र त्यांनी उभारले आपल्या लेखनातून. फर्स्ट हँड नॉलेज म्हणजे ज्यांनी ते स्वतः जगलंय आणि अनुभवलंय अशा अर्थानं. फर्स्ट हँड जे आहे ते जगलं आणि अनुभवलेलं जे आहे रुरल भारतातलं, रुरल महाराष्ट्र, ग्रामीण महाराष्ट्र. आणि डीप अंडरस्टँडिंग, त्याची सखोल समज जी आहे तिथं तुम्ही ते जाण हा शब्द देखील वापरू शकता. जाण आहे किंवा समज आहे हा शब्द वापरू शकता. रायटिंग क्वाईट ऑथेंटिकली, अधिकृत ज्याला म्हटलेलं आहे. अधिकृत, एबल ही क्षमता तशी आहे, एबल पर्सन आहे. लाईव्हलीनेस, जिवंतपणा, ऑलमोस्ट फॉर द फर्स्ट टाइम इन हितरतो म्हणजे आजपर्यंत. निग्लेक्टेड, आजपर्यंत ज्याकडे दुर्लक्ष झालं. अनहिडेड सेक्शन जे सोसायटीचे होते. लाईक नोमॅड्स, तिथं भटके. एक्सप्लॉयटेड, शोषित. हे ओपनड अप माइंड ऑफ स्ट्रायकिंगली न्यू थीम्स, म्हणजे त्यांनी खाणच उघडली लिखाणाची, असं या प्रकारचा शब्दप्रयोग आहे. विषय आणि थीम ज्या आहेत त्या संकल्पना. इट वॉज ओनली ही हू कन्वर्टेड मोस्ट पॉप्युलर फोक थिएटर ऑफ महाराष्ट्र नेमली तमाशा इंटू लोकनाट्य. तमाशा टू लोकनाट्य, महाराष्ट्रातलं जे लोकप्रिय फोक थिएटर आहे, लोकसंस्कृतीचा घटक असणारं. ही गेन्ड अ प्रेस्टीज, प्रतिष्ठा. सिरियसनेस अँड सोशल रिकग्निशन, सामाजिक त्याला मान्यता मिळालेली आहे का. हॅव्हिंग हिमसेल्फ कम फ्रॉम ग्रासरूट लेवल, तळागाळातून आलेले जे लेखक आहेत. लिव्ड ॲट द सेम लेवल थ्रू आउट इन हिज लाईफ, असं नाही आहे की पुस्तकातून पैसे मिळाले म्हणून ते राहायला शहरी भागात गेले किंवा उच्चभ्रू वसाहतीत गेले. तर जिथून आपण आलोय त्याची जाण ठेवून त्यांनी ते लिखाण केले असं त्यांना म्हणायचं आहे. हे नेव्हर बिकम आयव्हरी टॉवर रायटर, ह्यासाठी शब्दप्रयोग आहे हस्तिदंती मनोऱ्यातील लेखक. हस्तिदंती मनोऱ्यातील लेखक, ज्याला आजच्या जमान्यातला शब्द आहे आर्मचेअर इंटेलेक्च्युअल, म्हणजे घरातनं बाहेर न पडून जे लोक लिखाण करतात त्या असं, तर त्यांना असं म्हणलं जातं. हे ज्याला आत्ता हा शब्द आहे आर्मचेअर इंटेलेक्ट. हिमसेल्फ बिईंग अ प्रोलेटरेटचा अर्थ आहे सर्वहारा, ज्याच्यापाशी गमवण्यासारखं काहीच नाही आहे, त्याला प्रोलेटरेट म्हणलं. He was not only poet, short story writer and a novelist, but also a very committed activist of Communist Party. त्यांचं रशियाचं पुस्तक प्रसिद्ध आहे, माझा रशियाचा प्रवास आहे, प्रवास वर्णन. Since he kept himself away from blind imitation of communism, his literature appeals to even those who are not communist. म्हणजे जे कम्युनिस्ट नव्हते त्यांना देखील त्यांचं लिटरेचर जे आहे ते आवडले, आवाहक वाटलेलं आहे. लेखक कोण आहे? ऑथर PhD इन इंग्लिश फ्रॉम बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद. करंटली प्रोफेसर अँड हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश युनिव्हर्सिटी ऑफ पुणे. हे पण त्याच्या डिटेल्स लिहिल्या पाहिजेत. आपल्याला एक तृतीयांश सारांमध्ये म्हणलं की योगायोगाच्या वाटचालीत मानवाने नाना धर्मपंथ जन्माला घातले, रूढी परंपरा, व्यवसायाची वाटणी. मग हे जे आहे 3 वळींचं 2-3 वळीमधले हा जो डाटा आहे तो आपण थोडक्यात एका वाक्यात लिहिला पाहिजे. आधुनिक युगात देखील आपण आजवरच्या वाटचालीत जे जन्माला आलेले धर्मपंथ जाती आहेत, वर्ण आहेत, त्याच्या आधारे पण आपण वाटचाल करत आहोत अशा अर्थाने. नैसर्गिक वृत्ती प्रवृत्ती माणसाच्या ठिकाणी होत्याच होत्या, त्यात सामाजिक प्रवृत्तीची भर पडत गेली. म्हणजे माणूस हा प्राणी आहे, त्याचबरोबर सामाजिक वृत्ती प्रवृत्ती त्याच्याशी एकनिष्ठ एकरूप झालेल्या आहेत. त्यातून मग धार्मिक वांशिक जातीय कप्पे अधिक गेले. आपला वंश धर्म जात श्रेष्ठ, बाकीचे कनिष्ठ. ह्याला हे सगळं एकत्र लिहायचं असेल हे वाक्य, वंश आणि इतर कनिष्ठ, ह्याला श्रेष्ठत्वाची भावना ज्याला म्हटलेलं आहे, श्रेष्ठत्वाची भावना. आपला फायदा त्रिकाली बाधित असल्याचे सामाजिक उपराचं नास्ताच झालं. आपण कोणाच्या हक्क आणि स्वातंत्र्याचं भय भान सत्ताधारी वर्गानं बागळलेलं नाही. मग हे एकत्र करताना करता येतील की आपल्या हितसंबंधासाठी, फायदा ज्याला म्हटलं की, तर मग हितसंबंधासाठी असा शब्द वापरला, मग त्यातनं ते स्ट्रक्चरल गोष्ट समजून आली. हितसंबंधासाठी इतरांच्या स्वातंत्र्य हक्काची आपण पायमल्ली केली प्रस्थापित वर्गानं किंवा सत्ताधारी वर्गानं. परिणामी समाजाचे शोषक शोषित अशी 2 गटात विभागणी झाली.
शोषणाच्या चिरकालीन आसक्तीनं शोषणाच्या प्रक्रियेला अनेकविध आयाम दिले. मग अन्याय अत्याचाराचे सत्र सुरू झाले. ह्याला काय म्हणलं की हे सांगितलं की हे आयाम दिले, चिरकालीन आसक्ती, 2 घटक. तर ह्यासाठी एकच शब्द मी वापरला की संरचनात्मक विषमता जी आहे, स्ट्रक्चरल गोष्ट केली तुम्ही. तुम्हाला जे शोषण करायचं आहे त्याला तुम्ही स्ट्रक्चरल फॉर्म दिला. अन्याय अत्याचाराचं सत्र सुरू झालं आणि जगाच्या सगळ्याच भूभागावर कमी अधिक फरकाने सामाजिक अभिक्रिया घडत गेल्या. ह्या संरचनेतून अन्यायाचा जन्म झाला असं म्हणून तुम्ही कन्क्लूड केलं तरी चालेल. म्हणजे अनेक शब्दापैकी एक. त्यामुळं जितक्या जास्त वेळा तुम्ही ते वाचाल तेवढं ते जास्त सोपं होईल तुमच्यासाठी. पुढचा मुद्दा बघूया. टेररिझमचा आपण एसे डिस्कस केलेला आहे. 19ला जो आलेला होता तो आपण बोललेलो आहे. त्यामुळं त्याच्यावरती पूर्ण बोलून मी पुनरुक्ती टाळतो. जे टेररिझमबाबत जे काही डाऊट्स आहेत ते तुम्ही, त्यात फक्त टेररिझम हा एकच शब्द होता एसीसाठी, तुम्ही टाळतो पुनरुक्ती. आणि नीड ऑफ पॉवर म्हणजे आत्ता काय महत्त्वाचा आहे, फाईट अगेन्स्ट टेररिस्ट आहे तो 2017ला विचारलेला प्रश्न होता एसे जो आहे तो. मग ते तुम्ही टेररिझमच्या डिटेल जे आहेत ते तुम्हाला बोलले. 2019चा पेपर जो आहे आपल्या प्लेलिस्टमधला सेकंड जो व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्हाला ते पाहायला मिळेल. दहशतवाद थोडक्यात सांगायचं झालं तर मग तुम्ही लिहिणं म्हणजे परत एकदा पुनरुक्ती न टाळता फक्त एक बेसिक जे आहे ते की मग दहशतवाद म्हणजे काय, दहशतवादाची व्याख्या काय ह्याबाबत तुम्ही बोलला. आणि आत्ता ते आव्हान आहे भारतापुढचं किंवा जगापुढचं, हे दोन्ही पातळ्यांवर बोलला. जग आहे आणि भारत हे आव्हान, दहशतवादाचं जे आव्हान आहे त्याबाबत तुम्ही बोलला. आणि त्याच्याबाबतचा जो संघर्ष आहे, फाईट, नीड ऑफ पॉवर, आत्ता काय महत्त्वाचं आहे त्यावर तुम्ही बोलला तर ते होईल, तर ते महत्त्वाचं आहे. पुढचा मुद्दा बघूया आपण. दुसरा एसे आपल्याला जो विचारलेला आहे तो एज ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट आहे. एज ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट, जाहिरातींचं योग जे आहे ते. तुम्ही एखादा जाहिरातीच्या अतिरेकाचा एखादा किस्सा सांगितला, कोणताही चालेल, तुमच्यासोबत घडलेला किंवा जनरली असा कोणत्याही प्रकारचा जो आहे तो, तर त्याबाबत तुम्ही बोलला की लोकांना जाहिरात हेच सत्य वाटायला लागलं आहे का आता, आणि जाहिरातीत जे नाही ते जगात नाही असं वाटायला लागलं आहे का, एज ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट जे आहे ते. आणि मग जाहिरात ही 65वी कला म्हणून लोक त्याकडे बघायला लागले. आपल्या भारतीय परंपरेत 64 कला अशा सांगितल्यात, तर तुम्ही 65 कला म्हणून जाहिरातीकडे बघता. युग जे आहे ते जाहिरातीचं, एक गोष्ट 100 वेळा सांगितली की खोटी असली तरी खरी वाटते, असं जे गोबेल्सबाबतचं वाक्य सांगितलं जातं ते जाहिरातीचं मूलमंत्र झालेलं आहे का. जाहिरात का महत्त्वाची आहे, जाहिरात कशी अस्तित्वात आली. समजा तुम्ही म्हणलं की कोण आहे आपला 13व्या शतकात 14व्या शतकात, हे तर समजा MBT आहे, मोहम्मद बिन तुगलक आहे. म्हणजे जाहिरात काय मॉडर्न नाही आहे, जाहिरात ही जुनीच गोष्ट आहे. मोहम्मद बिन तुगलकला जेव्हा देवगिरीला त्याची राजधानी आणली होती किंवा दौलताबाद ज्याला म्हटलं जातं, त्यावेळेसचं जे प्रवास वर्णन आहेत फॉरेन ट्रॅव्हलर्सनी लिहून ठेवलेली, तर त्यामध्ये बर्नी आहे. बर्नीनं लिहून ठेवलेलं आहे की इथं लोक मालाची विक्री, बाजारपेठेचं वर्णन आहे. तर ते म्हणतो की माल आहे, त्याचा मालक आहे तो, विकणारा जी व्यक्ती आहे तो, आणि त्याच्यासोबत गायक आहेत, स्त्री पुरुष दोन्ही प्रकारचे, आणि आमचा माल कसा चांगला आहे ह्याची ती गाऊन विक्री करतात. तर मग इथून तुम्ही सुरुवात केली. म्हणजे तुम्हाला जे माहिती आहे कोणत्याही स्वरूपाचा एखादा किस्सा असेल, एखादी घटना असेल, एखादा प्रसंग असेल, एखादा डायलॉग असेल जाहिरातीचं मर्म हे करणारा, तर त्याबद्दल तुम्ही बोलला तर ते चालेल. म्हणजे जाहिराती काही प्री मॉडर्न पण गोष्ट आहे की आपलं जे चांगलं आहे त्याबद्दल लोकांनी ओरडून सांगणं, जे काही विकायचं आहे त्याबद्दल, मग कमोडिटी जे आहे ते त्याबाबत तुम्ही बोलला. मग आता काय म्हणलं जातं जनरली, आत्ताचं जे जग आहे हेडॉनिस्ट, म्हणजे फिलॉसॉफीमधली जी परंपरा आहे त्याला हेडॉनिस्ट असं म्हटलं जातं की सुखवाद जे आहे ते. मग ती परंपरा काय म्हणते की जग आहे ते आस्वाद घेणं जे आहे ते, 4 वाघ जसे म्हणतात की कर्ज काढा पण तूप प्या, तशा प्रकारचं हे जग आहे का. त्याला जनरली सोप्या भाषेत जे आहे त्याला चंगळवाद म्हटलं जातं. जाहिरातशी रिलेटेड आहे तो शब्द जो आहे तो की काय, आय कन्झ्युम देअर फॉर आय एम. हे मॅथ्समधलं साईन आहे देअर फॉरचं, आय एम. हे मूळ काय आहे, मूळ हे देकारचं कोटेशन आहे. देकार्त, आय थिंक देअर फॉर आय एम, हे देकारची व्याख्या आहे. मग हे जाहिरातीच्या जगात त्याचा प्रश्न, त्याचा बदल कसा झाला की आय कन्झ्युम देअर फॉर आय एम. मग तुम्ही स्वतःला विचारलं की तुम्ही कोण आहात, तर तुम्ही हे एंडअप कशात होतात, तर तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या सांगण्यात होता. अमुक मोबाईल आहे, तमुक कार आहे, एवढं BHKचं घर आहे, किंवा कोणत्याही प्रकारचं, म्हणजे स्वतःच्या हसण्याची जी चौकट आहे ती मटेरियलने डिव्हाइन झालेली आहे का. मग हे ॲडव्हर्टाइजमेंटने शक्य केलं आहे.
जे आहे ते. मग फोमो होतो का लोकांना आत्ता? फोमो हा आताच्या पिढीचा परवलीचा शब्द आहे. फोमो कोणत्याही प्रकारचा असेल, एखादी गोष्ट फिअर ऑफ मिसिंग आउट ज्याला म्हटलेलं आहे ते, तर ते जाहिरातीमुळे शक्य होतं. एखाद्या लोकात मानसिक हे निर्माण करणं जे आहे ते, म्हणजे एखादी गोष्ट नाही केली तर गिल्ट वाटायला लागतो का, तर ते जाहिरात तुम्हाला भरवते की बाबा पुष्पा बघितला नाही अजून, त्याचा फोमो व्हायला लागला. अजून पुष्पा पाहिलेलं नाही अशी काही लोकांनी, त्याचा फोमो, कारण भेटेल ते तेच म्हणतं. असं होतं का? किंवा आज समजा कोणत्याही प्रकारचं असेल, एखादी गोष्ट न करणे किंवा करणे, मग त्याच्यावरून ते येतं का? मग हे मार्केट जे आहे ते जाहिरात ॲडव्हर्टाईजबद्दल बोलताय, मग तुम्ही ते मार्केटबद्दल बोललं पाहिजे. मार्केट कशा प्रकारे मॅन्युप्युलेट करतं त्याच्यामध्ये 400 शब्दात हे पुरेचं आहे की एज ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट, की जाहिरातीमुळं काय चांगलं घडलं किंवा काय वाईट घडलं ह्याच्या डिटेल तुम्ही बोलला. समजा तुम्ही फेविकॉलची ॲडव्हर्टाईज, म्हणजे त्याच्या साधारणतः फनी असतात, म्हणून फेविकॉलचे जे ॲडव्हर्टाईज आहे त्यावर तुम्ही बोलला की फेविकॉलबाबत. मग त्या फनी ॲडव्हर्टाईज आहे त्याच्यामध्ये तसं तुम्ही सुरुवात केली, म्हणजे कॅची अशा स्वरूपाची, आणि त्या वाचकाला पेपर चेक करणाराला ते पुढं वाचावं असं वाटेल, ज्याला हुक ज्याला म्हटलं तशा प्रकारे केलं तर ते सोपेपणानं आपल्या लक्षात येईल. त्यामुळं तशा ज्या आहेत एखाद्या ॲडव्हर्टाईज, त्या जाहिरातीचंच उदाहरण तुम्ही देऊन ते सगळं डिकोड केलं तरी चालेल. आणि मार्केटमुळं हे कसं प्रकारे वाढत चाललेलं आहे, किंवा एज जे आहे ते की बिना जाहिरातीचं म्हणजे दिवसच जात नाही तुमचा. आता यूट्यूबवर 30 सेकंदाचा 60 सेकंदाचा व्हिडिओ बघायचा असला तर ते 5 सेकंदाची ॲड येते. तसं काय तुम्ही सुरुवात केली तरी ते चालेल. त्यामुळं जाणीवपूर्वक थोडंसं आपल्या आजूबाजूच्या काळाचं प्रतिबिंब त्यात उमटेल अशी उदाहरणं देणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा बघूया. हा यशवंतराव चव्हाणांचं हे भाषण होतं, महाराष्ट्र जो आहे तो की संयुक्त महाराष्ट्राचे स्थापनेवेळेचं जे आहे ते, पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आभार मानण्याकरता, म्हणजे ट्रान्सलेशन जे आहे ते. हिस्टॉरिकल मोमेंट कीवर्ड जे आहे ते शाश्वत, सस्टेनेबल, हे कोण राहण्याच्या भारताचे सध्याचे युगप्रवर्तक ज्यांना म्हणले मी ते नेहरूजींसाठी वापरलेली टर्म आहे. कृतज्ञतेची भावना आहे ती. मग पूज्य त्याला म्हटलं, मग पूज्यबाबत काय आहे की इंग्लिश शब्द जो आहे तो आदरणीय असेल तर ऑनरेबल वापरतो आपण, पूज्य असेल तर मग ज्याची पूजनीय ज्याला म्हटलं. तसे कीवर्ड जे आहे ते इंग्लिश आहे. तशी एक वही तुम्हालाच म्हणलं की पहिल्या 2-3 वेळेस मी तुम्हाला तो एक्झरसाइज सांगितलं होतं, तो परत एकदा रिपीट करतो की डेली एक पॅरेग्राफ तुम्ही मराठीचा इंग्लिश आणि इंग्लिशचा मराठी केला आणि त्यात व्हेरिएशन ठेवलं तर अशा गोष्टींसाठी अडत नाही तुमचं. सर्वोत्कृष्ट ज्याला म्हटलं की बेस्ट, आणि भव्योदात्त ह्यूज आहे, आणि त्याच वेळी ते महत्त्वाचं आहे. उदात्त स्वरूपाचं ज्याला म्हटलेलं आहे, त्या एकूण शब्द आहे. आमचा पहिल्यापासून विश्वास आहे की महाराष्ट्र भारतावर अवलंबून आहे. महाराष्ट्राची प्रगती जी आहे ते हिमालय भारताचं प्रतीक, आणि प्रतीकसाठी शब्द जो आहे तो इंग्लिश शब्द त्याचे वेगळे माहीत पाहिजे की इंडिकेटिव्ह आहे का, किंवा त्याला म्हटलेलं आहे की ते त्याचं प्रतीक आहे असं जेव्हा आपण म्हणतो. मग काळ्याकुट्ट खडकांची भूमी आणि 200-300 इंच पर्जन्यवृष्टी, सह्याद्री महाराष्ट्राचं प्रतीक आहे. खडकाळ सामर्थ्य, रॉक, मग सामर्थ्यासाठी वापरलेलं विशेषण आहे. मग तसंच सामर्थ्यासाठी कीवर्ड त्याचे वेगळे माहीत असलेले. कठोर परिश्रम, हार्डवर्क ज्याला म्हटलेलं आहे त्यावरती गेलं. मोटो, उभारणी परिश्रमाने करण्याचा, की भारत उभा करायचा, आणि त्याच्या डिटेल सुरुवात म्हणजे त्याच्यावर आपल्याला दिसतं की नवीन देश जन्माला आला आणि त्याबाबतच्या भावना जी आहे की एक नवीन भविष्य घडवायचं तर ते त्यातनं दिसतं. 1/3 जे आहे ते 1/3 सारांश. देर इज अन एनिमी बिनिथ आवर फीट. आता हा सायन्सचाच आहे, हे म्हणजे इंटेरियर ऑफ अर्थ हा साधारणतः आपण त्याला शीर्षक देऊ शकतो अशा प्रकारचा आहे. नो नॅशनल बाउंड्री पॉलिटिकल स्टेट. द एनिमी इज अर्थ इट सेल्फ. मग ते अर्थक्वेकची किंवा एक्सप्लोजनची, व्होल्कॅनोची त्यांनी डिटेल दिलेले आहेत. भूकंप साधारणतः किंवा भूकंपाबाबत साधारणतः जास्त ॲप्ट असेल, कारण हा जो एवढा आहे त्यावर त्यांनी ते अर्थक्वेकबद्दलच बोललेत. टायडल वेव्ह, सुनामी ज्याला म्हटलेलं आहे, ॲव्हेलांच, टेरिफाईंग स्टॅटिस्टिक्स स्फोट, लिस्बनचा भूकंप आहे. मग इथं 1/3 करताना तुम्ही हे डाटा टाळला आणि हजारो लोक मेली किंवा शेकडो लोक मेली असं जनरली एकदा म्हणलं. लिस्बनबद्दल लिहिलं, पेरूबद्दल लिहिलं, असं प्रत्येक वेळी ते सांगणं गरजेचं नाही की ते त्याची कॅपिटल आहे, त्याची राजधानी असं. ह्या गोष्टी तुम्ही टाळू शकता. अलास्का म्हणजे एकाच वाक्यात लिहिलं की लिस्बन, पेरू, अलास्कामधील गेल्या काही वर्षात झालेल्या भूकंपामध्ये हजारो लोक गेली. रिलेटिव्हली अनपॉप्युलेटेड सिटी, ओनली फ्यू पर्सन इज किल्ड, बट इट लाईकली दॅट इज वन ऑफ मोस्ट पॉवरफुल क्वेक्स.
सायंटिस्ट जे आहेत प्रिकॉशनरी मेजर्स कॅन बी टेकन टू सेव्ह लाईव्स. ज्यांना म्हणलं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तशा प्रिकॉशनरी मेजर जे आहेत ते म्हणजे ह्याच्यासाठी काय लागेल म्हणजे दोन जे टॉपिक आहेत तुमचं की तुमचं ट्रान्सलेशन आणि एक तृतीयांश सारांश आहे. ह्यासाठी तुमची ओकॅब खूप तबडी लागेल. ओकॅब्युलरी जे आहे त्यासाठी काय आहे तर वाचन हा एकच उपाय त्यावरचा आणि डेली 2 समजा मराठी टू इंग्लिश आणि इंग्लिश टू मराठी असं आपली मेन्सची तयारीच्या शेवटच्या 15 दिवसापर्यंत ते करत राहिले पाहिजे डेली जे आहेत. आणि ह्यात थोडं व्हेरिएशन ठेवायचं. हे जे तुम्ही पॅरा करताय ते डेली त्यामध्ये हिस्ट्री, सायन्स, टेक, जिओग्राफी, कल्चर, फिलॉसॉफिकल एखादा आणि हेच सेम परत म्हणजे हे ट्रान्सलेशनसाठी हेच डेली 2 आहेत ते तुमच्या ह्याच्यासाठी एक तृतीयांश सारांशसाठी. एक पॅरा वाचला न्यूजपेपरमध्ये समजा 1000 शब्दाचं आर्टिकल वाचलं आणि ते 300 शब्दात लिहून काढलं आपल्या भाषेत. बघून जरी असेल तरी चालेल. सुरुवातीला काय जे आहे ते की 2-3दा वाचला आणि ते सुरुवातीला वेळ जास्त गेला तरी चालेल पण हे प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. साधारणतः ही आपली चर्चा होती एसएची. आपण परत पुढच्या ह्याच्यात बघूया. सब्जेक्टिव्ह पेपर जो आहे 2016चा पेपर आहे आपण डिस्कस करूया. तुमच्या काही डाऊट्स क्वेरी असतील तर मग मार्गीचे जे नंबर आहेत त्यावर तुम्ही संपर्क साधला तरी चालेल. धन्यवाद.